Hirbia rani, tam tam
हिरवी माया पानोपानी हिरवी किमया पाऊस हिरवा तुषार हिरवे पाऊस हिरवा तुषार हिरवे स्नेहानी मंत्रण हिरवे 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 हिरवी छाया हिरवी माया पानोपानी हिरवी किमया हिरवी छाया हिरवी माया पानोपानी हिरवी किमया ला 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 माया हिरवी छाया हिरवी माया पानोपानी हिरवी किमया ला 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 हिरव्या पाणी हिरव्या राणी हिरव्या पाणी खेळ खेळती मन मन हिरवे मन मन हिरवे मन मन हिरवे ला 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 हिरवी छाया हिरवी माया पानोपानी हिरवी किमया हिरवी छाया हिरवी माया पानोपानी हिरवी किमया पाऊस हिरवा तुषार हिरवे स्नेहानी मंत्रण हिरवे 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 हिरवी छाया हिरवी माया पानोपानी हिरवी किमया हिरवी छाया हिरवी माया पानोपानी हिरवी किमया ला 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 तुम्ही काय करा खरोखर मग जगातला एक चांगला प्रोजेक्ट मी भारतातला म्हणत नाही म्हणजे काय सांगायचं आता तुम्हाला मी त्याला शब्दच नाहीये म्हणजे कुठला कोण माणूस IIT जो कोण रामकृष्ण सुधा मूर्ती असं पूर्ण डोंगर होते तुम्ही ते पूर्वीचे फोटो आताचे फोटो बघा तुम्हाला अप्रतिम वाटेल का हे देवच करू शकतो एवढं चेंज व्यवस्थापक अनंत तायडे साहेब आलेले त्यांच्यासाठी त्यांच्या नावाप्रमाणे अनंत उपकार आपल्या गावावर माझी पहिली विनंती आहे मी आजच्या कार्यक्रमातून मला सरपंच तुमच्याकडून मला एक शब्द पाहिजे तर तुम्ही ही ट्रिप आयोजित कधी करणार माझ्या पण खाली नसतात तुम्ही मला माझ्या सोयीनुसार करा किंवा तुमच्या सोयीनुसार मी जॉईन होईल म्हणजे मी जॉईन होईल मला जास्त आनंद होईल का तुम्हाला दुसरे कार्य तुम्हाला तुमच्या अजेंडावर एक नाव देतो तुम्हाला IRS ऑफिसर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस मध्ये IAS आमच्या इक्वलंटच असतो तो गाडेकर म्हणून आहे केंदूरचा तुम्ही तिथे जाऊन बघा ते इतकं अप्रतिम काम झाले ना असं जिथं सीइंग इज बिलिव्हिंग म्हणजे आपण तिथे गेल्यानंतर प्रत्यक्षात प्रसिद्धी येते पैसे कुणाकडे किती आहेत तो बँकेत कुणी जाऊन पाहत नाही
खड्डा केला तो विहिरीलाही पाणी नव्हतं, 57 फूट खोदली. त्याच्यानंतर काय केलं की लोकांनी म्हटलं की बोर करा. बोर 260 फूट खोदले, त्यालाही पाणी नव्हतं. तर काही लोक यायचे आमच्याकडे तिथले प्रॉपर, तर ते म्हणायचे की इथे पाणी थांबणार नाही, कारण तुमचा डोंगर आहे आणि डोंगरचा उतार भाग सगळा पाणी वाहून जाऊन गावात जाते, त्या नदीला मिळत. तर त्यांनी म्हटलं की तुम्ही पाईपलाईन आणा. पण आमचे जे साहेब आहेत फाउंडर करून जागोस आहे, ते म्हटले की थोडंसं धैर्य ठेवू, आपण पाण्यावर काम करायचं आहे, कारण इथे जवळ नदी आहे म्हणून आपण पाईपलाईन करू शकतो. पण आम्ही असं काम करतो की जिथे काहीच होत नाही, दगड आहे, तिथेच आम्ही काम करतो. तर तिथे सुरुवात अशी केली की वरच्या साईडला एक पाझर तलाव गेला. तो पाझर तलावामध्ये 90% पाणी थांबलं, जे वाहून जायचं पूर्वी. ते करता करता 3 वर्षांनी त्या विहिरीला पाणी यायला लागलं. असं करत आम्ही थोडंसं आमची हे उत्साह वाढला की ऑटोमॅटिकली पाणी जर यायला लागलं तर असं सगळ्या ठिकाणी केलं पाहिजे. हळूहळू काय झालं की तो बेताळ्याचा वरचा डोंगर आपल्या शेतकरी लोकांनी विकून टाकला होता. 50,000 1.5 लाख एकरांनी विकून टाकला. 220 एकर जागा विकून टाकली होती बिल्डरला. मग आम्ही त्यांच्यासोबत 3 वर्ष मिटिंगा लावल्या. ते काही द्यायचं नाव नव्हतं घेत. 6 लाख रुपये 7 लाख रुपये त्यांना सांगितलं की बेताळ्यामध्ये निसर्ग तयार करायचा, तर तुम्ही थोडं टप्प्यामध्ये द्या आम्हाला. तर त्याचे रेट करून आम्ही एक टप्पा सुरुवात केला 50-50 एकरचा. आता जवळपास 200 एकरमध्ये काम चाललंय. तिथे जवळपास 84 तळे आहे आमचे, 30 बाय 30, 60 बाय 60. प्रत्येक सगळं तळ आम्ही स्वतः मी मार्किंग करून घेतलाय. एकच त्याच्यामधलं फेल गेलाय, बाकी सगळ्यांना जूनपर्यंत पाणी पुरते. आता 12 ठिकाणी गायरांवर काम चाललंय. 12 ठिकाणी सगळ्या ठिकाणी तळे आहेत आपले. त्या तळ्यामध्ये जूनपर्यंत पाणी पुरते. प्रत्येक झाडाला आम्ही 10 लिटर पाणी देतो. विकत घेतली. जमीन विकत घेतल्यानंतर तिथे लोकांना वाटलं का हे आता मोठे आपल्याकडे जसं कोण जमीन घ्यायला लागलं का माझी एवढी जमीन सांग. जमीन घेतल्यानंतर त्यांनी एक मृत्यूपत्र लिहिलं आहे ना. आम्हाला काय सरकारी अहो आम्ही एवढं गावात विकास काम झालं, कुठलाच नारळ अजून मी फोडला नाही. मग बघा द्यायचं म्हणूनच तुम्हाला फोटो घ्या रे. नाही मोठा फोटो घ्या ना लांबून. ग्रुप घेऊन तुम्ही सगळे असे फोटो घ्या. चला मशीनच्या तिथे घ्या. येतोय का फोटो बाबा क्लिअर आला सगळा. थँक्यू. चलो संजू इकडे ना आहे. पूर्वी लग्न समारंभात 25 वर एक फोटोग्राफर असायचा. शिक्षकांना माहिती काय माहिती आहे तुम्हाला मी सांगतो मॅडम. मी पेपर शेती कमिटीत होतो 10 वर्ष ऍक्टिव्हिटीच्या. 43% हे प्रश्न 5वी ते 12वी पर्यंत टाकणे बंद करायचे शिक्षकांना सांगायला लागते. तशाशिवाय पेपर सेट होत नाही आमचा. म्हणून शिक्षकांना शिकवतानाच माहिती पाहिजे का 43% प्रश्न हे पायाभूत अभ्यासक्रमाचे MPSC ला येणार आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांची रुची वाढते, बाकी काय नाही. आपल्या पारगाव तर्फेखेड या गावामध्ये, त्याचप्रमाणे आपल्या श्री नवखंड माध्यमिक विद्यालयामध्ये ज्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे, यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ग्रामपंचायत पारगाव तर्फेखेड गायरान क्षेत्रावरती होर्डिंग ट्री संस्था वेताळीमार्फत सर्वसाधारणपणे 15,000 झाडांचे वृक्षारोपण करणे प्रकल्पासाठी नवीन तळे करण्याचे नियोजन आहे. आणि त्या नवीन तळे करण्याचा शुभारंभ कार्यक्रम म्हणजे पाया फुलण समारंभ आज आपल्या पारगावमध्ये आयोजित केलेला होता. आणि या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती विराजमान असलेले सर्व मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आपल्या गावचे सरपंच, त्याचप्रमाणे सर्व सदस्य, विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे काही पालक, माझे विद्यार्थी या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मी
ग्रामपंचायत पारगाव करपेखेड सर्व ग्रामस्थ व श्री नवखंड माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आपण हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमामध्ये योगायोगाने आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे जे संस्थापक आहेत स्वर्गीय बाबुरावजी गोलब साहेब यांची ही जयंती आज या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये हा गोलब साहेबांच्या जयंतीचा कार्यक्रमही आपण या ठिकाणी घेत आहोत. हा जो संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आहे, पाया पूजन कार्यक्रम असेल या ठिकाणी झालेला आहे आणि आपण जी छोटीशी सभा आयोजित केलेली आहे, या सभेचं अध्यक्षस्थान या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित असलेले श्री अनंत तायडे साहेब यांनी स्वीकारावं अशी मी आपणा सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. या दुग्ध शर्करा योगाच्या या कार्यक्रमामध्ये सरांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली तिला मी आपणा सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री रमनाथ शेठ नायकडे साहेब, निवृत्त मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य, हेही प्रमुख पाहुणे या ठिकाणी लावलेले आहेत. आता व्यासपीठावरील सर्वांचा परिचय आणि सन्मान करण्यासाठी मी श्री राजेंद्र जांभळे साहेब यांना विनंती करतो की आपण सर्व सन्माननीय ग्रामस्थांचा आणि पाहुणे मंडळींचा या ठिकाणी परिचय करून द्यावा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन हा कार्यक्रम द्यायचा आहे. ग्रामपंचायत पारगाव करपेखेड माळीमाळा गायरान क्षेत्रावर येत्या जूनमध्ये 14 ट्रीज संस्था वेताळे यांच्या मार्फत जवळजवळ 15,000 झाडं लावण्यात येणार आहे. त्याच्यासाठी उन्हाळ्यात पाण्याची सोय व्हावी म्हणून आज तिथे 2 तळी सुरू करण्याचा हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 14 ट्रीज संस्था चे व्यवस्थापक अनंत तायडे साहेब यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे. त्यानंतर प्रमुख पाहुणे मान्य श्री रंगनाथ नायकडे साहेब, हे जे निवृत्त आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य वनसंरक्षक होते, या दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री मिलिंद शिंदे आलेले आहेत, मी त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक बाळासाहेब गवते साहेब, मधुकर खेडकर साहेब, त्यानंतर एकनाथ सांडोळ साहेब हे इथं उपस्थित झालेले आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मी अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपण प्रतिमा पूजन करावं. दरम्यानच्या वेळा या ठिकाणी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागताने स्वागत करते आणि त्यानंतर ईशस्तवन होईल. सन्माननीय मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण प्रतिमा पूजन करावं. दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझी जुळती, तेथे कर माझी जुळती.
आज आपणा सर्वांसाठी भूषणावह दिन आहे। सुनीता शिक्षण मंडळाचे संस्थापक आदरणीय गुलाब साहेब यांची जयंती आणि त्याचबरोबर आपल्या गावामध्ये आपल्या गावाला समृद्ध करणारं वृक्षरोपणाचा कार्यक्रम आणि शेततळे पायापूजन हा समारंभ आयोजित केलेला आहे। खरं तर हा दुग्ध शर्करा योग आहे। या कार्यक्रमानिमित्त सर्व मान्यवर दीपक प्रज्वलन करत आहेत। तिमिराकडून तेजाकडे नेणारा प्रकाश तेवत आहेत। गुलाब साहेबांनी अज्ञानरूपी अंधकार दूर करून संपूर्ण समाजामध्ये ज्ञानाचा प्रकाश पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे। माता सरस्वतीच्या पूजनाने आणि गुलाब साहेबांच्या प्रतिमेच्या पूजनाने ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर करत आहेत आमच्या इयत्ता 8वीतल्या या विद्यार्थिनी। एक फोटो घ्या मॅडम। हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच मुची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच मुची प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजव्याचे जागणे मानसा
धन्यवाद मुलींनो, तुम्ही विशेषतः आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि ग्रामस्थांचं आपल्या पारगावतर्फे खेळ सर्व ग्रामस्थांच्या वतीने तसेच श्री नवखंडा माध्यमिक विद्यालयाच्या वतीने स्वागत केलेलं आहे. कार्यक्रमाला सुरुवात झालेलीच आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचाही परिचय या ठिकाणी राजन शेठ जांभळे यांनी आपल्याला त्यांच्या पद्धतीने करून दिलेला आहे. यानंतर कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांचा योग्य असा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा श्री राजन जांभळे साहेब पर्यावरण जागरण प्रतिष्ठान यांना निमंत्रित करतो. राजन जांभळे साहेब. सुरुवातीला आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचा नामोल्लेख केला. आता त्यांच्याबरोबर आपल्या गावचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे साहेब उपस्थित आहेत. त्यानंतर भाऊसाहेब सावंत उपस्थित आहेत. आपल्या गावचे सरपंच नंदाताई पानसरे उपस्थित आहेत. उपसरपंच अमोलराव मनकर उपस्थित आहेत. सदस्य सुरेश अभंग आहेत. आचार्य साहेब आहेत. तुमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे नवनाथ भालेराव उपस्थित आहेत. मगाशी 2 नामोल्लेख राहिले की वन विभागाच्या श्रीमती सुनंदा वाजेताई, श्रीमती आरती पवारताई त्या सुद्धा उपस्थित राहिलेल्या आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. त्यानंतर महिला प्रतिनिधी 2 प्रियांका यांचं पण स्वागत करतो. आज आपल्या गावात खरोखर म्हणजे 3-4 वर्षानंतर एक वेगळ्या प्रकारची क्रांती निर्माण होणार आहे आणि त्याच्यासाठी वेकाळे इथली 14P संस्था आपल्या गावावर आनंद उपकार करते. त्याच्यासाठी त्यांचा आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं. सभापती साहेबांना विनंती करतो की अनंत तायडे साहेबांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी निवृत्त मुख्य वन संरक्षक महाराष्ट्र राज्य माननीय श्री रंगनाथ नायकडे साहेब यांचा सत्कार भाऊसाहेब सावंत यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मुलांना तुम्हाला आठवत असेल 1-1.5 वर्षापूर्वी आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला 1 झाड दिलं होतं. थोडा कोणाला मिळालं? त्या कार्यक्रमासाठी आमच्या पर्यावरण जागरण प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वर्गीय पी.टी. शिंदेपूरजी होते आणि त्यांनी निश्चित सांगितलं की आमचा कोणाचा सत्कार करायचा नाही. मग आताचे आमचे अध्यक्ष त्यांचे सुपुत्र यांनी सुद्धा मिलिंद शिंदे साहेबांनी सुद्धा विनंती केलेली आहे की आमचा कोणाचाही सत्कार करायचा नाही. त्याच्यानंतर आपण कार्यक्रम सुरू करू. खरं तर या 14P संस्थेच्या बाबतीत सांगता येईल. मगाशी मी तिथं बोललो की 6,000 झाडं 6,000 झाडाची जर आपण किंमत करायला गेलो
तर 1000 रुपये एका झाडाला जरी खर्च म्हटला तरी आज खूप मोठं कार्य त्या फोर्टिन ट्री संस्थेने केलेले. मी सकाळी विचार करत होतो की आपल्या पारगावची लोकसंख्या 2011 साली 3500 होती. आता मी म्हणतो 4000 झाली. आज आपल्या गावामध्ये 6000 झाडं लागून झालेली आहेत आणि 15000 झाडं अजून लागत आहेत. म्हणजे 21000 झाडं, म्हणजे माणूची 5 झाडं ही संस्था लावते. त्यांच्यासाठी खरंच परत एकदा जोरदार टाळ्या. पारगावतर्फे खेडचं उत्पन्न जर म्हटलं ना, वार्षिक उत्पन्न तर 6.5 लाखाच्या आसपास आहे. आणि आता येत्या 2-3 वर्षात ही झाडं जेव्हा मोठी होती, फक्त 6000 झाडांचाच विचार करू आपण, किमान 15 लाख रुपये वर्षाला आपल्या ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणार आहे. त्यामध्ये आपल्या सर्व ग्रामस्थांना माझ्यासकट विनंती आहे की आपण खूप डोळे तेल घालून या झाडांचं नक्कीच रक्षण केलं पाहिजे. भविष्यामध्ये आपल्या पारगावाला खूप चांगलं भवितव्य आहे. आणि सलग 3 वर्ष आपण हे जर काम केलं तर नायकडे साहेब आमच्या गावाला 10 लाखाचं बक्षीस मिळायला हरकत नाही. तर कार्यक्रम अधिक न लांब व्हावा या दृष्टीने आपल्या सभापतींना मी विनंती करतो की आपण 2 शब्द बोला. नाही मान्य मान्य 2 शब्द. आपला हा अनौपचारिक कार्यक्रम आहे. या ठिकाणी फोर्टिन ट्री या संस्थेच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये जे वृक्षारोपण झालंय आणि त्या निमित्तानं 2 शेतकऱ्यांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आनंद तायडे साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी या कार्यक्रमासाठी आपला अमूल्य असा वेळ या ठिकाणी दिला ते संरक्षण विभागाचे महाराष्ट्र राज्याचे निवृत्त अधिकारी श्री रंगनाथ नायगडे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच नंदाताई पानसरे, उपसरपंच अमोल मस्कर आणि ज्यांच्या संकल्पनेमधून या ठिकाणी या गावामध्ये वृक्षारोपण होत आहे ते राजन झांबरे साहेब, या गावच्या पोलीस पाटील प्रियंकाताई करुसकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊसाहेब सावंत, या शाळेच्या मुख्याध्यापिका देशमुख मॅडम, या शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ भालेराव आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आणि आमच्या गावासाठी आलेले सर्व प्रमुख पाहुणे, या गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व शिक्षक आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज खरं तर या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव रामचंद्र घोडक साहेब यांची आज पुण्यतिथी आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करतो. खरं तर 1.5-2 वर्षापूर्वी राजन जांभळे साहेब
हे ग्रामपंचायतला त्या ठिकाणी आले आणि ग्रामपंचायतला आल्याच्या नंतर या गावाची भौगोलिक परिस्थिती समजावून घेत असताना पारगावच्या अनेक विकास कामांच्या बाबत देखील ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली. मग ही चर्चा झाल्याच्या नंतर त्यांनी एक मनोगत व्यक्त केलं की आदरणीय रामकृष्ण मोरे साहेबांच्या काळापासून ज्या जुन्या जात्या मंडळींनी या गावासाठी त्या ठिकाणी विशेष योगदान दिलं त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना जाणीव आहे का साडे मुलींचा देखील अतिशय सिंहाचा वाटा त्या ठिकाणी असायचा. गेले 35-40 वर्षापूर्वीची या गावची भौगोलिक परिस्थिती आपण त्या ठिकाणी पाहिलं तर पाण्यापासून वंचित असलेलं गाव आणि विकासापासून दुर्लक्षित असलेलं खेडं अशा प्रकारची पालगावची ओळख त्या ठिकाणी होती. परंतु गावातील जुन्या जाणत्या मंडळींनी सर्वांना एकत्रित घेऊन गेले 40-50 वर्षापासून तर आतापर्यंत जे पालगाव बदलते याचा सर्वांचा साक्षीदार त्या ठिकाणी आपण सर्वजण आहात. आणि मग हा सर्व इतिहास जाणून घेतल्याच्या नंतर जांभळे साहेबांनी एक मनोदय व्यक्त केला की माझ्या वडिलांनी या गावासाठी त्या ठिकाणी काम केलं. त्यांनी जरी या गावाच्या प्रगतीमध्ये आणि विकासामध्ये योगदान जरी दिलं असलं परंतु मला या इतरांपेक्षा वेगळे काहीतरी काम या गावामध्ये त्या ठिकाणी करायचंय. मग त्यांनी माहिती घेतली की या गावाला गायरान किती आहे त्याचप्रमाणे मोकळी जागा किती आहे याचा सर्व अभ्यास केल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं की आपण या गावामध्ये पर्यावरणावरती त्या ठिकाणी काम करू. आणि ग्रामपंचायतची मीटिंग संपल्याच्या नंतर आपण कामाला कुठून सुरुवात करायची हा प्रश्न सर्वांच्या समोर होता. आम्ही सर्वांनी निर्णय घेतला का पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं नवखंड माध्यमिक विद्यालय आणि त्या विद्यालयातील सर्व मुलं आपण जर सर्वांना त्या ठिकाणी एक एक जर झाड दिलं तर प्रत्येक घरापर्यंत त्या ठिकाणी आपला मेसेज किंवा संदेश पोहोचेल आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी जाणीव होईल का आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी नवीन काहीतरी उपक्रम चालू होतोय. खरं तर हा दुर्दैवाची गोष्ट ही आहे का PT शिंदे गुरुजी आज आपल्यामध्ये नाहीये. अशाच प्रकारचा शाळेमध्ये कार्यक्रम चालू होता आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून PT शिंदे गुरुजी या ठिकाणी होते. महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागरण संघटनेच्या माध्यमातून PT शिंदेंनी पुणे जिल्ह्यापुरतं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पर्यावरणावरती खूप मोठं असं काम त्यांनी उभं केलं आणि राज्य आणि देश लेवलला अनेक पुरस्कार देखील PT गुरुजींना त्या ठिकाणी मिळाले. परंतु दिल्लीला असाच एक कार्यक्रमाच्या निमित्तानं पुरस्कारासाठी ते गेले होते आणि त्यावेळी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं त्या ठिकाणी निधन झालं. खरं तर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं PT शिंदे गुरुजी उपस्थित असायला हवे होते कारण त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या माध्यमातून हा पर्यावरणाचा प्रवास या ठिकाणी सुरू झाला आणि त्यांनी आपल्या गावाची त्या ठिकाणी निवड केली होती. गावाच्या वतीनं त्यांचा सत्कार समारंभ किंवा स्वागत देखील त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. परंतु PT गुरुजी नसल्याची जाणीव आज सर्वांना त्या ठिकाणी आहे. खरं तर आपल्या सर्वांच्या वतीनं PT शिंदे गुरुजींना देखील या ठिकाणी मनापासून आदरांजली व्यक्त करतो. आणि PT शिंदे गुरुजी गेल्याच्या नंतर जांभळे साहेबांनी अनंत तायडे साहेब त्या ठिकाणी गावामध्ये आले. त्यांनी देखील गावाची वस्तुस्थिती समजून घेतली आणि आज तायडे साहेबांच्या माध्यमातून आपल्या गावातील जे स्मशानभूमीजवळचं जे गायरान आहे त्या गायरानावरती जवळजवळ 6,000 झाडांची लागवड सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी केली गेली. आज आपण सर्वजण त्या ठिकाणी फिरून आलात का त्या ठिकाणी कशा प्रकारची झाडांची लागवड झाली आणि कशा प्रकारचं त्याचं संवर्धन त्या ठिकाणी केलं जात आहे.
खरं तर अनेक लोकांना गावामध्ये काय चाललंय हे त्या ठिकाणी माहीत नसतं, परंतु ज्या वेळेस बाहेरच्या गावातील लोक त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये येतात आणि आपल्या गावासाठी त्या ठिकाणी काम करतात, ही खरं तर आपल्या गावाच्या दृष्टीनं एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट देखील त्या ठिकाणी आहे. अतिशय वेगवेगळ्या प्रकारची फळ झाडं असणारी झाडं, सावली देणारी झाडं आणि पर्यावरणाचा त्या ठिकाणी समतोल राखणारी झाडं ही या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लावली गेली आहे. खरं तर जांभळे साहेबांनी सांगितलं की आमच्या ग्रामपंचायतचं वार्षिक उत्पन्न हे 9 ते 10 लाखापर्यंत त्या ठिकाणी आहे. परंतु जांभळे सर मला त्या ठिकाणी सांगायचं आहे की आम्ही सर्व मंडळी ही ग्रामीण भागातील आहोत. त्या ठिकाणी जर पाऊस व्यवस्थित पडला तर त्या ठिकाणी आमचं शेतीचं उत्पन्न शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळत असतं, परंतु निसर्गाचा हा लहरीपणा आणि त्याच्यातून आमच्या शेतकऱ्यांचं होणारं नुकसान, खरं तर जरी आमचा उत्पन्न हे 10 लाखाचं असलं परंतु 60 ते 65% त्या ठिकाणी वसूल होत असतो. आणि जेमतेम 6-6.5 लाख रुपये ग्रामपंचायतला ज्यावेळेस वर्षाकाठी मिळतात त्यावेळेस ग्रामपंचायतला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कसरत करावी लागत असते. कर्मचाऱ्यांचे पगार, लाईट बिल, मोटरचं हे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि ती इन्कम देखील त्या ठिकाणी कमी पडत असते. परंतु आपल्या संकल्पनेतून आज हे वृक्षारोपण होतंय. निश्चित प्रकारे जांभळे साहेबांनी सांगितलं की येत्या 2-3 वर्षामध्ये या झाडापासून जवळजवळ 10 ते 15 लाखाचं उत्पन्न हे त्या ठिकाणी गावासाठी मिळणार आहे. आणि ज्या वेळेस अशा प्रकारचं उत्पन्न गावाला त्या ठिकाणी चालू होईल, निश्चित प्रकारे त्याचा फायदा ह्या गावाच्या विकासासाठी आणि या गावाच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी होईल असं या निमित्तानं त्या ठिकाणी मला वाटतं. आज 6,000 झाडांचा संकल्प आपल्या सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण झालाय, परंतु माळीमाळाच्या ठिकाणी जे गायरान आहे त्या गायरानावरती देखील आपण 15,000 झाडं लावण्याचा संकल्प त्या ठिकाणी केला आणि आमच्या सर्व ग्रामस्थांना त्या ठिकाणी विश्वास आहे. आपली संस्था ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करते, अतिशय मन लावून आपण त्या ठिकाणी जगून देत असतात आणि प्रत्येक झाड हे कसं जगवलं जाईल आणि त्याची कशा पद्धतीने काळजी घेतली जाईल असं काम हे आपण त्या ठिकाणी सातत्याने करत असतात. निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये हे 15,000 झाडाचं उद्दिष्ट देखील त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि या गाव जो विकासाच्या दिशेने त्या ठिकाणी पुढे जातोय तो निश्चित रकमाने त्या ठिकाणी पुढे जात राहील. परंतु आपण अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी पाहतोय का आज आपण पुणे जिल्ह्यातील त्या ठिकाणी सर्वजण आहोत. आपल्या आजूबाजूला त्या ठिकाणी MIDC खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि ह्या सर्व कारणामुळं वाढत्या गाड्या, बाकीची जी यंत्रसामुग्री आहे त्याच्यामुळे आपल्या परिसरामध्ये जे प्रदूषण त्या ठिकाणी निर्माण होतोय ते प्रदूषण रोखण्यासाठी निश्चित प्रकारे याचा फायदा हा येणाऱ्या पिढीला. अशा प्रकारची शिक्षण संस्था असेल, कुणाला तरी बीची भूमिका घ्यावी लागते, पण सध्याच्या बदलत्या काळामध्ये बी कुणालाच नको आहे. प्रत्येकाला वाटतं मला वटवृक्ष म्हणावं, लोकांनी माझ्या सावलीत यावं, माझ्या सावलीत थांबावं आणि मग माझी वाहवा करावी, माझं कौतुक व्हावं, परंतु तसं कधी होत नसतं. ते कुणीतरी ह्या बीची भूमिका घ्यावी लागते, कुणीतरी बीला जमिनीत गाडून घ्यावं लागतं आणि ती माती पडल्यानंतर त्याला थोडा ओलावा मिळतो आणि त्या बीजाचं रूपांतर थोडं रोपट्यात होतं आणि रोपट्याचं रूपांतर पुढं वृक्षात होत असतं. मोठा वृक्ष ज्यावेळेस होतो येणारा वाटसरून त्याच्यामध्ये त्या सावलीमध्ये विराजमान होतो आणि त्याचा आनंद घेत असतो. तद्वत कुटुंबासाठी असेल, समाजासाठी असेल, मग हे बाबुराव घोलप साहेब असतील किंवा मग आमचे कर्मवीर गौरव पाटील असतील, पंजाबराव देशमुख असतील, अनेक लोक आहेत की ज्यांनी ही बीची भूमिका घेतली, स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतलं त्या कार्याच्या रूपाने आणि आज एवढा मोठा वटवृक्ष उभं राहिला. आज शिक्षण संस्थेचं ब्रीदवाक्य असेल, कमवा आणि शिका असेल किंवा त्यांचं जे बोधचिन्ह आहे त्याचं वटवृक्षाचं पहा तुम्ही. वटवृक्ष यासाठी त्यांनी अन्नाने ठेवलं त्यावेळेस का बाबा याच्या पारंब्या जेवढ्या आहेत तेवढ्या माझ्या शाखा निर्माण व्हाव्या, माझे विद्यार्थी निर्माण व्हावेत आणि ह्या संस्थेमधून जाणारा प्रत्येक विद्यार्थी 60 मान्याने जगामध्ये उभा राहील. असे किती लोक, लाखो लोक तुम्हाला सांगू शकतो रयतने घडवले, वाढवले आणि पुढे अजूनही वाढत आहेत. तर तो ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची जी काही जो काही वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाची एक शाखा तुमच्या पारगावमध्ये आली आणि खरोखर आजचा जो दिवस आहे ना हा मला माझ्या नशिबात होता. आज 1 फेब्रुवारी होता, मलाही माहित नव्हतं जानेवारी, कारण माझ्या तारखा पण एकही तारीख खाली नसते, पण आज नेमकी तारीख खाली होती. उद्या श्रीगोंद्याला माझा कार्यक्रम आहे.
त्यामुळे मला नशिबाने माझ्या आज जे काय का मी स्वतःला नशिबान समजतो का बाबा अशा एका मोठ्या महात्म्याला वंदन करण्याचं नतमस्तक होण्याची संधी मला मिळाली, ते माझ्या नशिबात होतं। आणि त्याचबरोबर मग तुमच्या सर्व ग्रामस्थांबरोबर मला हितगुज करता आलं। दुसरं जो आहे ना, ज्यांच्या माध्यमातून आपण हा इथे आलेलो ते अनंत तायडे जे साहेब आहेत समोर बसलेले व्यासपीठावरती, 14 ट्रीज फाउंडेशन आहे। कोणतं कार्य भगवंताने आपल्याकडून करून घ्यावं किंवा आपण कोणतं कार्य करावं हे आपण ठरवू शकत नसतो, हे डेस्टिनी ठरवत असते। आणि जी नीती जी असते, नीती माणसाला मग कोण दारुड्या म्हणतो, कोणाचे पाय वारीला जातात, कोणाचे पाय बारीला जातात असं म्हणत असतो आपण। तुम्ही शिक्षक झालात देशमुख मॅडम, हे तुमचं काहीतरी डेस्टिनी असेल, चांगलं कार्य आहे, ज्ञानदानाचं कार्य। आपण म्हणत असतो का बाबा एखादं कार्य जे आहे ना, कन्नचोर हरिया नचराज हरिया न भारतो भाजे नच भारकारी वेळ वर्धते वेळ नित्यम। काही एखादं जे काही कार्य असतं किंवा एखादी सेवा जी असते, ती सेवा जी असते ती करत असताना एका कार्याचं सर्वात मोठं महत्व असतं। विशेष शिक्षकांना आपल्या स्वतःच्या शेतात पिकणारा वानवडा एवढा महत्वाचा वाटत नसतो शेतकऱ्याला, तसं आहे ते। तुम्हाला सांगतो असं हे कार्य जे तुम्ही करत आहात ते फार चांगलं आहे। का जे काही ज्ञानदानाचं काम आहे का, जी आपण म्हणतो ना जे काही संपत्ती आहे ती कोणी चोरून नेऊ शकत नाही, कोणा राजा तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही, किंवा एखादा पॉलिटिकल लीडर झाकट डप्पाच्या टाकून तुमच्याकडून तो घेऊन जाणार नाही, किंवा त्या तुमचे जे काही बहीण भाऊ असतील, नातेवाईक असतील, सगळे सोयरे असतील, ते तुमच्या वाटेकरी मागणार नाही। अशा प्रकारचं सर्वात श्रेष्ठ दान जे आहे का, जे दिल्याने सतत वाढत असतं, ते ज्ञानदानाचं कार्य भगवंत तुमच्याकडून करून घेतो। तद्वत हे जे काही तायडे साहेब बसलेले 14 ट्रीज फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो काय, आता जसं वृक्षाच्या माध्यमातून मी इथे आलो, ग्रामस्थांबरोबर माझी जोडी लागली, तर याच्यासाठी वृक्ष का, तर वृक्षाला मातेच्या समान म्हणतात। माता का उपमा दिली वृक्षाला, का नशे रावळी नशे मंदिरी देव आहे वृक्षाची अंतरी, असं का म्हणतो आपण? तर आई आणि वृक्षामध्ये फार साम्य आहे। आई जी असते 9 महिने 9 दिवस जेव्हा बाळाला जन्म देते, 9 महिने झाल्यानंतर जेव्हा पोटात असतं बाळ, आणि जन्म झाल्यानंतर ज्यावेळेस त्याचं ते पहिल्यांदा बाळ जन्माला आल्यानंतर त्याला चिमटा घेतला जातो आणि त्याला रडवलं जातं। रडवल्यानंतर त्याला काय होतं, मग त्याला प्रथम एका मित्राची ओळख होत असते। असा कोणता मित्र असतो का त्याची प्रथम ओळख या भूतालावरती आईच्या अगोदर होत असते? तर तो मित्र असतो ऑक्सिजन, बरोबर? ऑक्सिजन कशासाठी लागतो? कोरोनामध्ये तुम्ही ऐकलं असेल, कोरोनामध्ये मी माझ्या पुण्यात पदस्थापना असताना माझ्याकडे खूप पेशंट यायचे, 52-53 पेशंटची मी सोय केली त्यावेळेस। माझे मित्र तिथं PMCला कमिशनर होते शेखर गायकवाड, त्याला मी सांगायचो बाबा रे कसं आहे, पण तो पेशंटची एकच मागणी असायची का आम्हाला AC हॉस्पिटल नसलं तरी चालेल किंवा 5 स्टार हॉस्पिटल नसलं तरी, रुबी नको, जहांगीर नको, कुठलं तुमचं इतर हॉस्पिटल नको पुण्यातले, परंतु ज्या हॉस्पिटलमध्ये साधं हॉस्पिटल असलं तरी चालेल, पण ज्या हॉस्पिटलला ऑक्सिजन बेडची सुविधा आहे ते हॉस्पिटल मला मिळून द्या सर, कशा परिस्थिती विनंती करायची। अशा अनेक लोकांची उदाहरणं मी सांगतो का त्या लोकांना फक्त जगण्याची धडपड होती, आणि हा जगण्याची धडपड असणारा मित्र जो आहे ऑक्सिजन, त्या ऑक्सिजनची पहिली ओळख आपली त्याच्याबरोबर होत असते। आणि मग काय होतं, पूर्ण तुम्ही नंतर मग लहानाचे मोठे होता, तुम्ही शालेय शिक्षण घेता, मग विद्यालयीन शिक्षण घेता, नंतर महाविद्यालयीन शिक्षण घेता, नंतर मग तुम्ही ज्यांच्या नशिबात आहे त्यांचं पदव्युत्तर शिक्षण होतं, आणि नंतर काही विद्यार्थी PhD पर्यंत शिकतात। परंतु ज्यावेळेस नंतर लग्न होतं, नंतर तुमचं आयुष्य वाढत वाढत जातं, आणि शेवटी ज्यावेळेस तुमचं हे सर्व संपतं आयुष्य, आणि संपल्यानंतर मग शेवटचा ज्यावेळेस श्वास तुम्ही भूतलावरचा तुम्ही घेत असता या जगामधला, त्यावेळेस शेवटचा मित्र तुम्हाला बाय बाय करत असतो, गुड बाय करत असतो। हा शेवटचा मित्र ज्यावेळेस तुमचे आई वडील दूर असतात, तुमचे पती पत्नी दूर असतात, तुमचे मित्र परिवार दूर असतात, तो शेवटच्या श्वासापर्यंत तो साथ देत असतो, तो तुमचा मित्र कोण असतो? ऑक्सिजन असतो। हा ऑक्सिजन जो असतो हा येतो कुठून? हा कोण देतं आपल्याला ऑक्सिजन? कुठून निर्माण होतो? कोण सांगते मुलांपैकी? कोण सांगते बाळांनो? मोठ्याने सांगा, मोठ्याने सांगा, हा सांग बाळा, तू सांग। झाडांपासून टाळ्या वाजवायच्यासाठी मी मूळ मुद्दा माझा सांगत होतो का आई आणि वृक्षाची तुलना का केलेली आहे पहा, कारण हा वृक्ष जो आहे हा वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देत असतो। भगवंत किती श्रेष्ठ आहे पहा। ज्यावेळेस भूतलावर तुम्हाला एवढं माहित नसतं, तुम्ही लहान आहे, ज्यावेळेस पृथ्वी निर्माण झाली, ज्यावेळेस भूतलावरती सृष्टी निर्माण झाली, प्रथमतः आपले आई वडील जे आहेत ना, फक्त एक पत्नी आणि एक पती असे 2 जोडी भगवंताने इथे भूतलावरती पाठवले। पण भगवंताने फक्त पुरुष आणि स्त्री जर पाठवले असते तर त्यांचं जीवन जे आहे दुःखकारक झालं असतं। त्यामुळे तसं संस्कृत मध्ये श्लोक आहे, महाभारतात पण त्याचा उल्लेख आहे का रविचंद्र घनवृक्षा देवे सज्जना, अशा प्रकारचे 7 घटक जे आहेत त्या 7 घटकांचं
भगवंतांनी निर्माण केलं आपलं जीवन चांगलं होण्यासाठी. त्याच्यामध्ये रवी चंद्र, रवी म्हणजे सूर्य, का आपला सूर्य दररोज आपला सूर्योदय होतो, आपण त्याला नमस्कार करतो, त्याच्यावर आपला अंधकार नष्ट होतो आणि आपण भूतलावर आपलं जीवन जगत असतो. चंद्र म्हणजे काय, चंद्र सुद्धा रात्रीची शीतलता देतो. आपलं जे प्रकाश संश्लेषण क्रिया तुम्ही जे बायोलॉजीमध्ये शिकला असाल बॉटनीमध्ये, का आपलं अन्न प्रक्रिया करण्याचं काम सुद्धा चंद्र करत असतो. रवी चंद्र घनो वृक्षा, घन म्हणजे पावसाची सुद्धा निर्मिती भगवंताने आपल्यासाठी केली. आणि चौथा घटक जो आहे तो वृक्ष आहे. आणि मग हा जो वृक्ष आहे, या वृक्षाची निर्मिती भगवंताने आपल्यासाठी केलेली असते. कुणीतरी आजोबांनी पंजोबांनी कुठेतरी आपल्या पूर्वजांनी झाड लावलं म्हणून आपण इतिहास ऑक्सिजन घेत आहोत. जितका ऑक्सिजन तुम्ही जास्त घ्याल, पुण्यामध्ये माझ्याकडून जे काही छोटंफार कार्य झालेलं आहे त्यामध्ये रघुनाथ माशेलकर असतील, आमचे विजय भटकर सर असतील माझे मित्र, आम्ही एक विश्वनाथ कराड असतील, आम्ही 5 लोक एकत्रित घेऊन पुण्यामध्ये एक संकल्पना मांडली आहे. ती तुमच्यापर्यंत सांगतो, तुम्ही पण लक्षात ठेवा का तुम्हाला ते वृक्ष दिले होते, त्यामुळे मी ती घटना सांगतो तुम्हाला. का ज्यावेळेस सैनिक सीमेवरती आपल्या भूतलावरचं किंवा आपल्या भूभागाचं किंवा आपल्या भारत मातेचं रक्षण करत असतात म्हणून आपण आनंदी आहोत. इथे आपण टाळ्या वाजवतो कारण सैनिक आपले सीमेवरती आपलं चीन पासून असेल, अफगाणिस्तान पासून असेल, पाकिस्तान पासून, ब्रह्मापासून असेल, ब्रह्मदेवापासून तिकडनं आपले रक्षण करत असतात आणि सीमा आपल्या सर्व सुरक्षित ठेवतात म्हणून आपण आनंदी आहोत. परंतु ही त्यांची जी राष्ट्रभक्ती आहे तद्वत आपण ज्यांनी वृक्ष लागवड केलेली आहे भूतलावरती, त्याच्यातून निर्माण होणारा ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजन आहे भूतलावरती म्हणून आपण आनंदी आहोत. म्हणून आपण सुद्धा देखील हे कार्य सुद्धा वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षण ही देखील राष्ट्रभक्ती आहे. अशा प्रकारचा विचार आम्ही मांडला आणि तो शासनाने उचलून धरलेला आहे का सैनिकांसारखं वृक्ष लागवड ही देखील राष्ट्रभक्ती आहे. वृक्ष फक्त आपल्याला ऑक्सिजन देतो असं नाही, तर वृक्ष अजून काय करतो आपल्यासाठी, कोण सांगतात, मुलींपैकी सांगा. वृक्ष फक्त ऑक्सिजन देतो म्हणून आपण नाकानं श्वासोश्वास घेतो, जिवंत राहतो, आनंदी राहतो. परंतु अजून कोणतं कार्य करतो तो, कोण सांगते, ती मुलगी. तू सांगा. अजून एक महत्वाचं कार्य झालं बस. अजून कोण सांगतो, हा मुलगा सांगतो नाही, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो. हे फार महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं काय वाटलं, फळे देतो, पाणी देतो, फळ बाकी देतो, साधपासून उत्पन्न मिळतं. वृक्षाचा कुठलाही भाग जो आहे हा अपायकारक नसतो, प्रत्येक भाग हा आपल्याला देतच असतो. परंतु सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपण जर दैनंदिन जीवनात कचरा केला तो टाकला, कुठे त्याची विल्हेवाट नाही लागली, आपण ऑक्सिजन घेतो आतमध्ये, आपण जगतो आणि ऑक्सिजन घेतल्यानंतर जो कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरात तयार होत असतो तो आपण नाकाद्वारे परत सोडत असतो, त्याला उष्णच म्हणतो आपण. हा कार्बन डायऑक्साईड जो आहे हा विषारी वायू जर आपण सोडत राहिलो असतो, सर्व भूतलावरती सर्व जे 625 कोटी जनता असेल, आपल्या भारताची लोकसंख्या सुद्धा 140 कोटी वगैरे आता आहे, एवढी जर जनतेने जर कार्बन डायऑक्साईड सोडत राहिले असते आणि पूर्ण भूतलावरती जर पूर्ण कार्बन डायऑक्साईड जर साचला असता तर काय झालं असतं, आपण गुदमरून गेलो असतो, बिलकुल आपण जिवंत राहिलो नसतो. पण भगवंत किती दयाळू करुणाळू आहे पहा. आपण म्हणतो का चाले शरीर कुणाचे सत्य कोण बोलविते हरिविन. तर हा कोणतरी अदृश्य शक्ती कशी आपल्याला जिवंत ठेवत असते, तर हा जो कार्बन डायऑक्साईड जो आहे आपण सोडतो तो विषारी वायू शोषून घेण्यासाठी त्याने वृक्षाला आदेश दिलेला आहे. वृक्ष हा कार्बन डायऑक्साईड शोषक आहे. म्हणून आईची उपमा काय दिलेली, आई सुद्धा शोषक असते. आई सुद्धा शोषक असते. कुटुंबामध्ये सर्वात मोठा त्याग करणारी माता म्हणून आईचा उल्लेख असतो. जर 4 तुकडे भाकरीचे असतील घरामध्ये एका भाकरीचे, तर आणि घरामध्ये खाणारे जर 5 लोक असतील तर त्याच वेळेस प्रथमतः ज्यावेळेस लक्षात येते का 4च चतकोर भाकरी आहेत आणि 5 लोक आहेत, त्यावेळेस पहिल्यांदा कुणाच्या मुखातून वाक्य येते की आज मला भूक नाही, मला जेवायचं नाहीये, किंवा मला दुपारी उशिरा जेवले, आज मला जास्त भूक नाही, असं म्हणणारी जी माता असते ती आई असते. त्यामुळे तद्वत यांची का, तर आई सुद्धा शोषक असते. म्हणून वृक्षाला आईची उपमा दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांना भगवान शंकराची उपमा दिलेली आहे. भगवान शंकराची उपमा का, तर तुम्हाला आता एवढं कळणार नाही, पण समुद्र मंथन झालं त्यावेळेस ते 14 रत्न बाहेर पडले, आमच्या ग्रामस्थांना माहिती. तर हे 14 रत्न होते, तर 13 रत्न प्रत्येकाने आपापल्या फायद्याचे रत्न घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर मग ते शेवटचं रत्न जिथे शिल्लक राहिले ते रत्न कोणतं होतं, तर विष होतं. आणि हे विष कुणी घ्यायला तयार नव्हतं. इंद्र घ्यायला तयार नव्हते, कोणते देव घ्यायला तयार नव्हते. शेवटी हे रत्न कुणी घेतलं, 14वं भगवान शंकराने घेतलं आणि ते प्राशन केलं. आपल्याला तर आपल्याला विष मिळालं असतं तर आपण ते पण मृत्यू पावलो असतो आपण. आणि भगवान शंकराची जे काही अनेक नावं आहेत त्याच्यातलं एक महत्वाचं नाव जे आहे ते निळकंठेश्वर.
त्यामुळे त्यांची त्वचा तशी निळसर झालेली आहे, म्हणून त्यांचं नाव जे निळकंठेश्वर आहे. तद्वत हा वृक्ष जो असतो हा आपला ऑक्सिजन देतो आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असतो. त्या वृक्ष लागवडीचं जे काही काम विशेषतः आमच्या नंदाताई असतील किंवा जे काही ग्रामस्थ असतील यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यकालावधीमध्ये अनेक रस्ते होतील, आरोग्य सुविधा होतील, वीज येईल, अनेक कामं होतील. परंतु सर्वात श्रेष्ठ जे काम जे आहे हे वृक्ष लागवडीचे जे 6000 वृक्ष या 14 ट्री फाउंडेशनच्या माध्यमातून लावले ते अनेक पिढ्यांचे, जसं बापूराव बोलू साहेबांचं नाव आपण घेत आहोत त्याचबरोबर असे अनेक वर्ष तुमचं नाव घेतलं जाईल. तुम्हाला सांगतो हे जे 6000 वृक्ष असतील किंवा आता आपण जाऊन आलो तिथे तळ्याची निर्मिती करणार आहे तिथे 14 ट्री फाउंडेशन. तळ्याची निर्मिती का, तर तुम्हाला जर आता मी सांगितलं का तुमच्या नॉस्ट्रिल जे असतात नाकपुड्या त्या बंद करा, बंद करता का तुम्ही? करा बरं बंद. किती वेळ बंद ठेवता? करा. मी सांगतो म्हणून करा, काय काळजी करू नका. घट्ट नागपुडी बंद करायची नाही का, उघडायची नाही. तुमच्या मुख्याध्यापक मॅडमने जरी सांगितलं तरी नाही करायचं, उघडायची नाही. बंद करा. बंद केलं का? बंद उघडाय हात नाही खाली घ्यायचा बरं का, हात कोणी खाली घेतलाय? त्या मुलीने बंद नाही केली नागपुडी. बंद करा. किती वेळ जिवंत राहता बघू आपण. तुम्ही सोडा. किती वेळ जिवंत राहू शकतो आपण? हार्डली 1 मिनिट सुद्धा नाही राहू शकत, किंवा जास्तीत जास्त रामदेव बाबाचा कोणी भक्त असेल तर 2 मिनिटं राहू शकतो कपाल भारती करणारा. परंतु आपण 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही. मग असं असताना तुम्ही सांगितलं ऑक्सिजन माझा मित्र आहे सर्व, मला त्याच्यामुळे मी आनंदी राहतो. असं असताना मग आपल्या विज्ञानामध्ये असेल किंवा आमच्या अध्यात्मामध्ये असेल, मग हवेला जीवन म्हटलं नाही, कशाला जीवन म्हटलंय आपण? पाण्याला जीवन म्हटलंय. का पाण्याला जीवन म्हटलंय? त्याला तुम्ही महाभारतात बोलले काय आहे? अन्नात भवंती भूतानी पर्जन्याचे अन्न संभव यज्ञात भवंती पर्जन्य यज्ञ कर्मे समुद्र भवन. म्हणजे कर्मापासून यज्ञ, यज्ञापासून पाऊस, पावसापासून अन्न निर्मिती, अन्नापासून सजीव निर्मिती. म्हणजे सजीव ही पिढी तुम्ही जर अशी चालू ठेवायची असेल तर आपल्याला हवेपेक्षा पाण्याची गरज असते. कोणती सजीव पिढी पुढे निर्माण होणार असेल तर त्यासाठी पाण्याची गरज असते, म्हणून पाण्याला जीवन म्हणतात. असं जे पाण्याची निर्मिती या 14 ट्री फाउंडेशन मार्फत आज आमचे उपसभापती असतील, नंदरताई असतील किंवा आमच्या पोलीस पाटील मॅडम असतील यांच्या हस्ते जे भूमिपूजन झालं आणि ते पाण्यावरती जे वृक्ष जगतील तिथेच पाण्याची निर्मिती होईल. आणि हा वृक्षाचा जेव्हा ठेवा होईल त्यावेळेस तुम्ही मोठे व्हाल. तुमच्या नंतर येणारी जेव्हा मुलं शाळेला येतील इथे या विद्यालयात शिकतील तेव्हा तिथे जाऊन ती अभ्यासिका निर्माण होईल. कोणकोणते झाडं आहेत, कोणकोणत्या प्रजाती आहेत, कोणकोणते त्यांचा उपयोग काय आहे, अशा प्रकारची एक तिथं काय म्हणतो आपण प्रयोगशाळा, जिवंत प्रयोगशाळा तिथे निर्माण होईल. आणि नंतर तुम्हाला सांगतो कोणत्या तुम्हाला ग्रामस्थांना मी सांगतो अतिशयोक्ती नाही, तुमचं पती पत्नींचं जर भांडण झालं तर तिथे त्या 6000 वृक्षांमध्ये किंवा त्या 15000 वृक्षांमध्ये जाऊन बसा, तुम्हाला एकदा शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. मंदिरात सुद्धा जायची गरज पडणार नाही. खरोखर सांगतो तुम्हाला, वृक्षाच्या सानिध्यात गेल्यानंतर तुम्हाला स्वामी विवेकानंद तुम्ही माहिती असेल, तुम्हाला आता जानेवारीमध्ये आपण त्यांचा जन्मदिन साजरा केला. तर हे स्वामी विवेकानंदांनी बेलूर मठ मध्ये, तुम्ही कलकत्त्याला कधी गेला नाही अजून पण तुम्ही गेलात मोठे झाले आमच्यासारखे, तर बेलूर मठ मध्ये गेला तिथे पहा तुम्हाला पाहायला मिळेल का ज्या वृक्षाखाली त्यांनी मोठी चिंतन केलं आणि एवढा अध्यात्माचा अभ्यास केला. त्या बेलूर मठ मध्ये बेलाच्या वृक्षाच्या खाली त्यांनी चिंतन केलं, अध्यात्माचा अभ्यास केला वगैरे. वृक्षाच्या सानिध्यात तुम्ही गेलात, मग आमचे बौद्ध असतील, गौतम बुद्ध असतील, अनेक कुणी असतील, मग आमचं उंबर असेल, उंबराचं सुद्धा पाहणार तुम्ही भगवान विष्णूचा वृक्ष म्हणून मानलं जातं त्याला, कृष्णाचा म्हणून आपण कदंब वृक्षाची पूजा करतो. अनेक वृक्षाची वट वृक्ष म्हणून आपण पाहतो. अनेक वृक्ष जे पाहत असतो का प्रत्येक भगवंताला अधिष्ठान असतं. विशेषतः आपण तुळशीला प्रदक्षिणा घालतो. ही तुळस म्हणजे काय, सर्वात जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. माणूस फ्रेश होतो. वैज्ञानिक दृष्टिकोन पण आहे, बोलण्यासारखं खूप आहे. विशेषतः आजचा जो काही जांभळे साहेब तुम्ही जो प्रोग्राम केला, विशेषतः आमच्या देशमुख मॅडमची माझी ओळख झाली, कारण हे माझे खरे लाभार्थी आहेत. तुम्ही थोडे मोठे झाल्यानंतर किंवा तुमचं मी त्यांना सांगितलं जून नंतर मी एखादं सत्र तुमच्या मुलांसाठी घेणार आहे. किंवा शालेय शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षांची तोंड ओळख कशी करून घ्यावी किंवा शिक्षकांना बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. तर आम्ही त्या प्रक्रियेत गेले 30-35 वर्ष पेपर सेटिंग कमिटीत असेल, इंटरव्ह्यू पॅनलवर असेल, अनेक वर्ष काम केल्यामुळे मला ते माहिती आहे. आमच्याकडचा जो ठेवा आहे तुमच्या पालकामध्ये काहीतरी करावं, अशा पद्धतीने तुमच्या ऋणातून उतराय होण्यासाठी मी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करतो. सावंत पाटील नाही का ते आता ज्यांच्या गाडीत मी आलो, सावंत ना ज्यांनी माझा सत्कार केला होता, त्यांना मी म्हटलं होतो का तलाठी पण आपला पाहिजे आणि कलेक्टर पण आपला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला मी सांगतो
आज हे प्रशासनामध्ये आम्ही मायनॉरिटीमध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये अखिल भारतीय सेवेमध्ये आम्ही फार कमी प्रमाणात आमचं बिहार झारखंड वगैरे इकडचे उत्तर प्रदेशचे हरियाणाचे इकडचे विद्यार्थी जास्त काय येतात. कोणतरी परप्रांतीय विद्यार्थी येतो, तो पुणे जिल्ह्याचा कलेक्टर होतो, तो इथं आपला विभागीय आयुक्त होतो. जोपर्यंत तो फाटक्या कपड्यातील शेतकऱ्याचा मुलगा त्या खुर्चीत बसत नाही तोपर्यंत आमच्या व्यथा आणि त्यांना वेदना कळणार नाही. म्हणून शक्यतो या स्पर्धा परीक्षेची चळवळ उभी राहावी. आज माझी पण 2-3 दिवसात पुन्हा आता निवृत्तीनंतर ऑर्डर उद्या परवा येईल. माझी संचालक स्पर्धा परीक्षा आयुष ट्रेनिंग सेंटर जे आहे तिथे संचालक म्हणून प्रमुख म्हणून माझी नेमणूक शासनाने करायची ठरवलेलं आहे. मला त्याच्यामध्ये रुची आहे. त्यामध्ये मला त्यांनी परत 65 वर्षापर्यंत काम करावं अशी शासनाची विनंती आहे. तर बघू आदेश आल्यानंतर आज विनंती आहे का तुम्ही तुमच्याकडे हरिनाम सप्ताह असतो म्हणजे मला बोलवा कीर्तनाला म्हणून म्हणत नाही, परंतु मी काही कीर्तनाचं मानधन पण घेत नाहीये. मला 1-1.25 लाख पेन्शन मिळते, तो भागच नाहीये. परंतु तुमच्याकडे जे काही सप्ताह आयोजित केले जातात त्यामध्ये एखादी कीर्तन रूपी सेवा मला तुम्ही द्यावी. म्हणजे या 2 माध्यमातून मी या पारगावशी जोडू शकतो अशा प्रकारची याचना तुम्हाला करतो. तुम्ही माझा सत्कार केला. विशेषतः विद्यार्थ्यांना मी काहीतरी टाकलं असेल त्याच्याबद्दल त्यांची माफी मागतो, कारण मी झाडाचा शिक्षक आहे. त्यामुळे मला माहिती असते का तुमचा हा एक क्षण जसं माझं भगवंत देत असतो पण डोळी फाटके असते तर तुमचा एक सुद्धा शब्द तुमचं आयुष्य परिवर्तन करू शकतो. त्यामुळे ज्यांना मी टाकलं असेल त्या ताईंना माझ्या छोट्या तर त्यांची माफी मागतो. पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचं ऋण व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद. धन्यवाद नायकडे साहेब. आपल्या अशा समृद्ध अनुभवामधून प्रत्येक विषयाला स्पर्श करून आपण व्यासपीठावर असलेल्या सर्व सन्माननीय ग्रामस्थांना, पाहुणे मंडळींना आणि समोर बसलेल्या आमच्या चिमुकल्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. आणि नक्कीच तुम्ही तुमच्या मनोगतामध्ये व्यक्त केल्यानुसार आमच्याही विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये त्यावेळेस मार्गदर्शन करण्याची वेळ येते त्यावेळेस आपली आठवण येईल आणि आपल्याला आम्ही निमंत्रित करण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करू. पुन्हा एकदा उपस्थित सर्वांच्या वतीने आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अनंत तायडे साहेब, 14 फाउंडेशन. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जी लोक खरोखर काम करतात ना ती बोलत नाही, त्यांना मी बोलवलं ते कृतीतून दाखवतात. तर आनंद तायडे साहेबांनी कृतीतून दाखवलेले 6,000 झाडं नुकती लावली नाही तर अतिशय चांगल्या पद्धतीने ती जगवलेली आहे. आणि येत्या जूनमध्ये 15,000 झाडं आपल्या गावामध्ये जे लावणार आहेत ते त्यांच्या वतीने मी हे 2 शब्द बोलतो. यानंतर मुख्याध्यापिका देशमुख मॅडम यांना मी विनंती करतो की आपण आभार प्रकट करा आणि तुमचे विचार व्यक्त करा. पण तुमच्या सर्वांचा वाढदिवस ते 6,000 वृक्षांसाठी करा. तुमच्या प्रत्येकाचा जन्मदिन तिथे त्या 6,000 वृक्षांच्या तिथे साजरा करा. सकाळी जायचं, वृक्षाचं पूजन करायचं, आई वडिलांना घेऊन जायचं आणि तिथे तुम्ही त्या वृक्षाचं पूजन करून तुम्हाला आठवण येईल का हे ते पुढे मोठ्या व्हाल, तुम्ही ज्यावेळेला सासरी जाल वगैरे त्यावेळेस तुम्हाला कळेल का ही जी बाग आहे आपल्यामुळे आपल्या काळात ती शालेय शिक्षण घेत असताना किंवा विद्यालय शिक्षण घेत असताना ती बाग तयार झाली. त्यामुळे तुम्हाला माझी विनंती की तुमच्या सर्वांच्या जन्मदिनाच्या दिवशी तुम्ही तिथे त्या बागेत जायचं. 6,000 वर्षांची बागच म्हणा त्या. आदरणीय व्यासपीठ, सर्व माझे विद्यार्थी कंटाळे, थोडासा एकदा 2 सूचना देते. हँडसअप छान करायचे, सरळ कानाला चिकटले पाहिजे. हँड्स डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. कसं बसायचं तसं बसा, फक्त शांत, एकदम शांत. अखंड ज्ञानाचं भांडार मिळाले तुम्हाला, झारावात होता आहे की नाही. आणि इतकं छान ऐकताना तसे शांत बसले बरं का. 1-2 असतील ते पण शांत बसतील.
त्यांना पण कलेक्टर वगैरे बनायचे ना, तुम्ही चॅलेंज केले ना आता. मी तर घडून दाखवणार, त्यात एक तरी काय करणार. हो, आपल्या या गावात मी नवीन आले, पण सुरुवातीला वाटलं की पहिलीच ऑर्डर, सुरुवातीला मुख्याध्यापिका, आधी शिक्षक म्हणून जवळजवळ 34 वर्ष सर्व्हिस झाली. त्या काळात फक्त शिकवायचं, पेपर तपासणे किंवा असे काही प्रोग्राम करायचे असतील तर ते करायचे. पण आता इतकी जबाबदारी, आज तर साहेबांनी मला इंजिनच म्हटलंय. जसं इंजिन असेल तशीच ट्रेन चालेल ना. ते जर छान व्यवस्थित असेल, त्या वायडिंग असेल, त्याच्याकडे भरपूर असेल तर तो मागच्या डाब्यांना पुरवेल, होय की नाही. तेव्हा ते सार्थ करण्यासाठी मी माझ्या सगळे प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. सुरुवातीला आज आहे 1 फेब्रुवारी. ह्या ज्या शाळेत तुम्ही बसलात त्या शाळेची स्थापना घोलप साहेबांनी केली. ते स्वतः बॅरिस्टर, त्यांचं शिक्षण भरपूर होतं, LLB त्या काळातलं शिक्षण होतं. स्वतःसाठी सगळं काही करता आलं असतं, पण परिस्थिती गरीब असताना सुद्धा त्यांनी सर्व या लोकल बोर्डाच्या शाळा स्वतःकडे घेऊन, नंतर नियमामुळे स्वतःकडे घ्याव्या लागल्या. पण त्यामुळं त्या ज्या ज्या ठिकाणी मोठी मोठी गाव आहेत, बोलू नका मधली मुलं, टाटपासा, मोठ्या मोठ्या गावांच्या ठिकाणी प्रत्येक गावचा कोणी सरपंच असेल किंवा कोणी देणगीदार असेल, त्याच्याकडे मला अर्धा एकर, मला 1 गुंठा 2 गुंठे जागा कशासाठी पाहिजे तर शाळेसाठी. आणि प्रत्येक त्या इतके ऋणात होते त्यांच्या की त्यांनी अशी शाळेसाठी जागा घेतली, पण अखंड जितके वेळा ते प्रत्येक शाळेला भेट द्यायचे. त्या काळात शिक्षकांना पगार वगैरे काही मिळत नव्हता, स्वतःच्या याच्यातून कमाईतून ते पगार द्यायचे. आणि सुट्टी आली दिवाळीची की त्या शिक्षकांना म्हणायचे एवढे पैसे घेऊन जा, तुझ्या घरी दिवाळी साजरी कर. आणि तुला ऑर्डर जर ज्यांना लांब द्यायची असेल तर तुम्हाला जमेल का जायला. खूप लांबच्या ऑर्डर असतील तर शहरातली लोक घ्यायचे नाही ना तेव्हा, तर तुला पगार पण कमी असणार आहे आणि जाणं येणं जमेल का, पण तू फक्त काय करायचं, तिथली शाळा छान सांभाळायची. असं करून करून त्यांनी शिक्षक वाढवले, विद्यार्थी वाढवले आणि शाळेची भरपूर प्रगती केली. अशा घोलप साहेबांच्या स्मृतीला आणि सर्व स्टाफच्या वतीने, सर्व माझ्या विद्यार्थ्यांच्या वतीने आणि आपल्या स्टेजवरील सर्व मान्यवरांच्या वतीने सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते. आणि त्यांच्यामुळेच आज आपण इथे आहोत किंवा मी इथे आहे. त्यांच्यासारखं एक मार्गदर्शन, त्यांचं संस्कार मला मिळाले. तसंच मी महर्षी कर्व्यांची विद्यार्थिनी आहे, त्यामुळे त्या एक व्यक्तीचं माझ्या जीवनात खूप अमूल्य महत्व आहे. कारण जेव्हा मी हॉस्टेलला राहिले होते, जेव्हा मला घर थोडंसं आभाराचं भाषण लागणार आहे थोडंसं, जेव्हा हॉस्टेलला राहिला होते तेव्हा कर्वे साहेबांच्या तिथं फोटो बघायला जायची आणि तिथे मला समाधान वाटायचं की घरच्यांची आठवण आली की त्या फोटोमध्ये मला एक वेगळं स्टेज दिसायचं. जसं घोलप साहेबांचा फोटो बघितल्यावर सर्वांना एक वेगळी लहर निर्माण होते की इतकं त्यागमय जीवन असणारी व्यक्ती आपल्याला जर आदर्श असेल तर आपण त्या आदर्शाचा पायंडा पाडण्याची किंवा ते करण्याची आपल्यामध्ये हिंमत, ताकद निर्माण होते. घोलप साहेबांनी जो वृक्ष लावला त्याचा आता वटवृक्ष झालेला तुम्ही बघितलेलाच आहे. कितीतरी सर्व शाखा साहेबांनी माहिती दिली आहे, सर्व शाखा, सर्व प्रकारच्या शाखा म्हणजे डॉक्टर, MBBS, BHMS, आर्किटेक्चर जे नव्हतं ते सुद्धा आपलं आता सुरू झालेलं आहे. B.Ed अशा खूप शाखा आणि सगळ्यांचं श्रेय माननीय उपमुख्यमंत्री आपले दादा यांच्यामुळे आपल्या सगळं बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शन छान छान तयार झाले. आणि तुम्हाला काय हवंय संस्थेची मागणी करा, आपण ते मुलांसाठी करू. आत्ताच उदाहरण म्हणजे आजचे जे साहेब आहेत ते सुद्धा त्यांनीच त्यांना मला सल्ला दिला असेल की चला माझ्या मुलांना, माझ्या शाळेला, माझ्या संस्थेला
पुस्तकाचं नाव काय सर? ते जीवन शिक्षणचं जे आहे, शालेय शिक्षण मोठं नाव आहे. शालेय शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षेची सुरुवात. सगळ्यात महत्वाचं, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. स्पर्धा परीक्षा तुम्ही बघताय आता प्रत्येक पावली तुम्हाला स्पर्धा द्यायची आहे आणि त्या स्पर्धेचा सराव झाला तर तुम्ही वेळेत ती उत्तरं लिहिणारे, वेळेत तुम्ही समाधानी होणारे आणि 8वी पासून किंवा 9वी पासूनच जर तुम्ही जेईई नीटची तयारी केली तर तुम्हाला पुढे कोणत्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही किंवा वाचनाची आणि जास्तीत जास्त अभ्यासक्रमातलंच येतं. आताच त्यांनी टेबलावर खाली बसलेले होते तेव्हा सांगितलं आपले जे पुस्तक आहेत ना त्यातलंच 45% ज्ञान हे जेईई नीट किंवा MPSC UPSC साठी येत असतं. पण थोडंसं असा फरक पडतो सर की याचे CBSEचे बोर्डच आहे की नाही तो आपल्या अभ्यासक्रमात घेण्याची सगळ्यांची इच्छा आहे. सगळ्या मुख्याध्यापकांच्या मीटिंग मध्ये हा विषय झाला की आपली 10वी 12वीची मुलं का जास्त येत नाही इकडे MPSC मध्ये का लागत नाही. तर CBSE पॅटर्न आणि आपला पॅटर्न याच्यामध्ये जो डिफरन्स आहे त्याच्यामध्ये काहीतरी दुवा साधला गेला पाहिजे किंवा तो अभ्यासक्रम आपल्यामध्ये आणला गेला पाहिजे किंवा परीक्षेचं स्वरूप बदललं पाहिजे असे सर्व मुख्याध्यापक लोकांचे तिथे पुण्यामध्ये मीटिंग मध्ये हा विषय झाला. हा अतिशय विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तर त्यावर सगळ्यांनी ठरवलं तर होऊ शकतं. तर मला आता सर्वात महत्वाचं आभाराचं गोड काम दिलेलं आहे. थोडंसं लांबलं, थोडंसं माझ्या भावना व्यक्त केल्या मी. सर्वप्रथम ज्ञानाचं अखंड भांडार एक झराच वाहत होता आणि हे भाषण बंदच होऊ नये असं कोणाकोणाला वाटत होतं रे? सर्वांना वाटत नाही. बरेचसे माझे छान हात खाली. पण मला तर वाटत होतं खूप ऐकावं. असे निवृत्त मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य बघा किती मोठे व्यक्ती आपल्याला आणि ज्यांनी या व्यक्तीला आणण्याचं मदत केली त्यांना आधी आपण नमस्कार करूया. धन्यवाद. तेव्हा श्री रंगनाथ नाईकरे साहेब यांनी खूप सगळ्या विषयांना टच केलं, सगळ्या विषयांना स्पर्श केला आणि आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण केली. लक्षात घ्या झाड आणि वृक्ष याच्याबद्दल इतकं बारकाईने अभ्यास आहे त्यांचा. त्या कितीतरी देशांमध्ये फिरले आणि अतिशय मार्मिक भाषण झालं, व्याख्यान ज्याला म्हणतात अशी व्याख्यानं आम्हाला सतत मिळाली. तर मी ते नियोजन करण्याची माझी पूर्ण तयारी आहे. त्यानंतर श्रीमती मंगलताई शिंदे पंचायत समिती सदस्य आहे असू दे. श्री शिंदे राष्ट्रीय पारितोषिक विजेते सर 4 वेळा सचिन सरांनी म्हणजे सन्माननीय उपसभापतींनी जेव्हा माझी त्यांची भेट झाली तेव्हा तुमच्या वडिलांचं नाव पर्यंत घेतलं. इतकं त्यांच्यावर संस्कार म्हणजे त्यांच्या या शाळेमध्ये मी तर काही पाहिलं नाही किंवा पण अनेक विद्यार्थ्यांच्या नजरेतून मला शिक्षकांबद्दल सांगितलेले. तेव्हा सर्वप्रथम धन्यवाद. बाळासाहेब गवटे नमस्ते यांचं पण टाळ्या वाजवा. शेतकर नमस्ते. कैलास शेठ केळवंडी बाहेर. अशोक शेठ केळवंडी. एकनाथ वाळू हे सेवानिवृत्त अधिकारी आहे राजगुरुनगर सहकारी बँकेचे. DK वळसे पाटील धन्यवाद. अनंतराव तायडे सर यांची सगळ्यात आधी घ्यायला पाहिजे सर. आतापर्यंत 14 ट्रीज या संस्थेचे म्हणजे वृक्ष
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं त्याप्रमाणे या 14 ट्रीपचे अध्यक्ष आहेत. लक्षात घ्या 15,000 झाडं आपल्या शाळेत लावणार आहेत, आपल्या गावात लावणार आहे पारगावमध्ये, आणि पूर्ण जागतिक बक्षीस आपल्या पारगावला मिळालं. त्यासाठी सर्व सहकारी म्हणजे सगळे असतील, सरपंच गावातला प्रत्येक व्यक्ती यासाठी जोरदार टाळ्या. श्री बजरंग बोरकर, सगळ्यांचे नियोजन करणारे श्री राजन शेठ जांभळे सर, त्यांच्यासाठी ग्रामसेवक मध्ये अनिल टेंगे सर, लोकसभापती श्री सचिन पानसरे सर, जे जितकं शाळेबद्दल प्रेम आहे ते माझे विद्यार्थी आणि तुमच्या विद्यार्थ्यांचं काय होईल ते प्रगती माझ्या विद्यार्थ्यांची झाली पाहिजे, एकच त्यांच्या सतत तोंडात असतं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. प्रियांका कळुसकर, तुमच्या गावचं कुशल, गावातच निवड होणं हे अतिशय भाग्याचं आहे. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अमोल मानकर अध्यक्ष, पूर्ण गावात अशा माणसाला एनी टाइम गावाचं म्हणजे झोप वगैरे काही बघायला लागत नाही. एनी टाइम गावचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागतात. तंटामुक्ती अध्यक्ष, सर्वात आधी त्यांचा आभार मानायला पाहिजे होतो श्री भाऊसाहेब सावंत. ग्रामपंचायत सदस्य श्री सुरेश अभय, सतत धावपळ पळापळी करणारे, मॅडम काय हवंय, काय कमी पडले, आज नाही लगेच विचारू नका, लगेच आणतो वगैरे करणारे श्री नवनाथ भाले. सुनंदा वाजे मॅडम, विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका सौ देशमुख मॅडम यांनी प्रत्येक जणांचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांचा नामोल्लेख झाला असेल असं नाही, ज्याचा नामोल्लेख पाहिला असेल त्याबद्दल मी जगदीश व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपले त्यांचे मनापासून हार्दिक असे आभार. त्याचप्रमाणे सर्वच सन्माननीय आहेत, सर्वच आदरणीय आहेत. मॅडमने, मुख्याध्यापक मॅडमने आपला आभार मानण्याचा प्रयत्न केलेला आहे. कर्मचारी वन संरक्षण कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत.
मी आपलेही मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि यानंतर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये संपन्न जो होतोय या कार्यक्रमासाठी खरं काल दुपारी राजेंद्र जांभळे साहेब असतील, अध्यक्ष असतील, सुरेश ढगडे असतील, काही जण दुपारी काल आपल्याला आले होते आणि त्यांनी ही संकल्पना मांडली आणि खरं तर आमचे 2 शिक्षक प्रशिक्षणासाठी आणि 3 शिक्षक सर्वेक्षणसाठी गेलेले आहेत. फक्त 4 शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु कमी वेळामध्ये आपण चांगला कार्यक्रम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. माझ्यासमोर बसलेल्या माझ्या सहकारी भगिनी वाघमारे मॅडम असतील, बगाटे मॅडम असतील, त्याचप्रमाणे काही पवार मॅडम आहेत, त्या सर्वांनी सहकार्य केलं आणि हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न करण्यात मोलाची कामगिरी बजावली. तुम्ही समोर धरून सर्व विद्यार्थी आहेत. सकाळी हे स्टेज व्यवस्था तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही केली. तुमच्या सर्वांचे मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार मानतो, ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि पाहुण्यांसाठी विनंती आहे, ग्रामस्थांसाठी विनंती आहे की आपण विद्यालयाच्या कार्यालयामध्ये चहा पाण्याची सोय केलेली आहे. आपण पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करू. सर्वांनी पसायदानासाठी उभं राहावं. शांतता. सर्वांनी एकाच वेळेस पसायदान म्हणायचं आहे. हात जोडता का? हात जोडा सर्वांनी.